आईचं दूध हे आपल्या बाळासाठी अगदी अगदी उत्तम आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण मग हेच दूध जेव्हा आई तापात असते तेव्हा ती आपल्या बाळाला पाजू शकते का? आणि जर तिन्ही तापामध्ये आपल्या बाळाला दूध पाजलं तर बाळाला पण ताप येऊ शकतो का? मातेने तापामध्ये बाळाला दूध पाजणं योग्य की अयोग्य? जर बाळाला दूध पाजलं तर त्याचा त्याला काय फायदा होतो आणि आईला सुद्धा काय फायदा होतो, ही पूर्ण माहिती आज आपण इथे घेणार आहोत. म्हणून व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. होण्याचे तर खूप सारे कारण आहे. ताप व्हायरल फीवर पण असतो, म्हणजे व्हायरस थ्रू पण होतो आणि इन्फेक्शनल पण असतो. तर आता चान्सेस केव्हा असतात की ताप बाळाला होऊ शकतो आईमुळे. तर व्हायरल फीवर जेव्हा असतो तेव्हा बाळाला ताप येऊ शकतो. पण आईने तापामध्ये दूध पाजल्यामुळे बाळाला ताप येईल असं नाहीये. जर घरात कुणालाही व्हायरल फीवर झाला असेल तरी बाळाला ताप येऊ शकतो, राहू शकतो. सो म्हणून आईने तापात बाळाला दूध पाजायचं नाही असं नाही आहे. ताप जरी असेल तरी सुद्धा आईने बाळाला दूध पाजायचं आहे. कारण की आईपासून बाळाला ताप हा येणार नाही आहे. जर तो येणार आहे तो कुणापासून येणार आहे? आईने दूध पाजलं आणि त्या दुधामार्फत बाळाला ताप येणार असं अजिबातच नाहीये. म्हणून आईला जरी ताप असेल तरीही आईने आपलं दूध बाळाला पाजायचं आहे. सो आईने तापामध्ये बाळाला दूध पाजायचं आहे म्हणजे नक्की काय? म्हणजे जर तिला ताप आहे, आता आईला जर 102 डिग्री ताप आहे तर खरंच ती तेवढ्या तापामध्ये बाळाला दूध पाजणं शक्यच नाही. सो जेव्हा आईला ताप आहे तेव्हा तिने तापाची औषध घ्यायची आहे. ताप कमी झाला की 1-2 तासांनी बाळाला आपल्या जवळ घेऊन त्याला दूध पाजायचं आहे. त्याच्यामुळे बाळालाही त्रास होणार नाही आणि आईला सुद्धा. हे तर क्लिअर झालं की आईने तापामध्ये बाळाला दूध पाजलं तरीही बाळाला जे आहे ते ताप येत नाही. दुसरी गोष्ट, आई जर बाळाला दूध पाजत आहे तर नॅचरली तर आईच्या जे दुधामध्ये आहे ते अँटीबॉडीज असतात. पण आता या क्षणी आई ज्या इन्फेक्शन सोबत फाईट करत आहे त्या इन्फेक्शन सोबत फाईट करायची इम्युनिटी सुद्धा बाळाला दुधामधून मिळत असते. सो म्हणून आईने बाळाला दूध पाजायचं आहे. यातनं आईला काय फायदा होणार आहे? सो आईला असा फायदा होणार आहे की आई जेव्हा, आता समजा की 2-3 दिवस 4 दिवस आईला ताप आहे आणि जर त्या इतक्या दिवसामध्ये ती बाळाला दूध पाजत नाही आहे तर तिच्या दुधाच्या गाठी बनायला तयार होतील. जर तिच्या छातीमध्ये दुधाच्या गाठी बनल्या तर तिला त्याचं वेगळं दुखणं होईल आणि दुखणं तर होईलच पण सोबत तिला त्याचा ताप सुद्धा येत असतो. म्हणून आईने बाळाला दूध पाजल्यास दोघांचाही फायदा आहे, आईचा पण आणि बाळाचा पण. सो जर अशी एखादी कंडिशन आहे की ज्यामध्ये आई बाळ की नाहीच पाजू शकत बाळाला दूध, त्यावेळेस मात्र आईने आपलं दूध स्वतः दाबून पिळून काढायचं आहे. किंवा तुमच्याकडे जर ब्रेस्ट पंप असेल तर तुम्ही त्याच्याने आपलं दूध काढून फेकायचं आहे. अन्यथा तुमच्या दुधाच्या गाठी होतील आणि त्याच्यानी अजून तुमचा ताप जो आहे तो वाढेल, तुम्हाला अजून ताप येईल. म्हणून ही काळजी आपण घ्यायला पाहिजे. सो हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, हे मी तुम्हाला क्लिअर केलं आता की आई जी आहे तापामध्ये बाळाला दूध पाजू शकते, तिने दूध पाजायलाच पाहिजे. त्याच्यामुळे आई आणि बाळ दोघांचा पण फायदा आहे. सो जरी तुम्ही हे ऐकूनही जर तुम्ही कन्फ्यूज असाल तर तुम्ही जास्त कन्फ्यूज होऊ नका. तुम्ही आपल्या गायनेकोलॉजिस्ट किंवा आपल्या पिडियाट्रिशियनला जाऊन कन्सल्ट करा, त्यांच्यासोबत बोला आणि आपल्या गोष्टी क्लिअर करा की जेणेकरून तुम्हाला यासमोर कन्फ्युजन राहायला नको. सो ही होती छोटीशी माहिती. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.